नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही वेळापूर्वीच आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडून इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या सूचना मिळालेल्या आहेत. त्या सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवित आहे. प्रात्यक्षिक परीक्षेबद्दल ज्या सूचना आहेत त्या सुरुवातीला लक्षात घ्या. इयत्ता 10वीच्या दरवर्षीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात, परंतु या वर्षी या कोविडच्या परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजे असाइनमेंट पद्धतीने घेण्यात येणार आहेत. म्हणजे लक्षात घेता आपण तर इथं इयत्ता 10वीची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे यावर्षी होणार नाही आहे, ती त्याऐवजी असाइनमेंट पद्धतीनं परीक्षा घेतल्या जाणार आहेत फक्त या वर्षापुरती. म्हणजे आपल्याला लेखन कार्य दिले जाणार आहे, ते लेखन कार्य आपण घरी पूर्ण करायचं आहे गृहपाठाच्या पद्धतीनं, आणि ते लेखन कार्य म्हणजे ते जे असाइनमेंट आहे ते शाळेमध्ये सबमिट करायचं आहे आणि त्यावरच आधारित तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार आहेत. पुढे लक्षात घ्या, प्रात्यक्षिक परीक्षाऐवजी विशिष्ट लेखन कार्य म्हणजे हे असाइनमेंट जे आहे ते गृहपाठ पद्धतीनं म्हणजे घरीच आपल्याला ते लिहून आणायचं आहे. शिक्षक तुम्हाला सांगतील तेवढा जो गृहपाठ आहे तेवढा लेखन कार्य घरी लिहायचं आहे आणि ते शाळेमध्ये 21/5 ते 10/6 या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 20 दिवसाचा कालावधी आहे. आणि हा कालावधी तुम्ही लक्षात घेत असाल तर तुमच्या ज्या लेखी परीक्षा आहेत त्यानंतर हे तुम्हाला गृहकार्य जे दिलेलं आहे लेखन कार्य ते सबमिट करायचं आहे. म्हणजे तुमच्या ज्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत हे आत्ता तुम्ही विचारच करायचा नाही त्यांचा, आत्ता फक्त तुम्ही बोर्ड परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पुढे लक्षात घ्या, इयत्ता 12वीसाठी सुद्धा काय सांगितलं आहे, इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षेनंतरच होणार आहे हे सुद्धा. म्हणजे इयत्ता 12वीचं प्रात्यक्षिक परीक्षा ह्या 22/5 पासून म्हणजे 22 मे पासून ते 10 जूनपर्यंत या कालावधीत होतील. परंतु यांना त्या प्रात्यक्षिक परीक्षा होणारच आहेत. यांना काही लेखन कार्य किंवा असाइनमेंट पद्धतीनं यांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाही आहे. यांना ती परीक्षा प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल द्यावंच लागणार आहे. परंतु हे सुद्धा लेखी परीक्षेच्या नंतर, म्हणजे विद्यार्थ्यांना आता कसल्या प्रकारचा ताण घ्यायचा नाही आहे, फक्त लेखी परीक्षेच्या अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पुढे लक्षात घ्या, कोविड-19च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12वीच्या सायन्स विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आलेली आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इयत्ता 12वीचे जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांची जे प्रॅक्टिकल्स आहेत, जेवढे बोर्डाने बालभारतीची जी काही आपल्याला प्रॅक्टिकल बुक मिळाली आहे त्यामधील जेवढे काही प्रॅक्टिकल्स आहेत त्यापैकी बरेचसे कमी करण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये आता फक्त 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच त्यांची परीक्षा जी प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे ती होणार असणार आहे. 5 आणि 6च प्रॅक्टिकल तुम्हाला परीक्षेसाठी असतील, त्यावरच ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्या संदर्भात माहिती तुमच्या संबंधित शाळेला मिळून जाईल. म्हणजे हा एक प्रकार थोडासा प्रॅक्टिकलचा कमी झालेला आहे. 5 ते 6च प्रॅक्टिकल तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत किंवा त्यावरच आधारित परीक्षा होणार आहे. पुढचा पॉईंट बघा, तर आता हे झालं सायन्स विद्यार्थ्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षेबद्दलचं. तर कला वाणिज्य ह्या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी काय, किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर यांच्यासाठी सुद्धा 15 दिवसाच्या आत असाइनमेंट स्वरूपात त्यांना जे काही कार्य दिलेलं असते ते गृहपाठाच्या स्वरूपात सादर करायचं आहे. तर म्हणजे इथं एक लक्षात येतं की 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षेच्या नंतरच तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा किंवा हे जे काही लेखन कार्य दिलेलं आहे ते लेखी परीक्षेच्या नंतरच शाळेमध्ये सादर करायचं आहे. इयत्ता 10वी-12वीमधील विद्यार्थ्यांस अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यात प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी अथवा कोरोनाविषयक परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा असाइनमेंट सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. म्हणजे जर का एखाद्या विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणा एखाद्या व्यक्तीला जर का कोरोनाची लागण झाली असेल किंवा काही लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन किंवा कोणत्याही इतर कारणामुळे काही परिस्थिती वेगळी उत्पन्न झाली असेल तर तशा विद्यार्थ्यांसाठी जो कालावधी ठराविक दिलेला आहे असाइनमेंट सादर करण्याचा त्यामध्ये 15 दिवसाची वाढ मिळणार आहे. तसेच इयत्ता 10वी-12वीच्या लेखी परीक्षेबद्दलही काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
त्यामध्ये इयत्ता 10वीची लेखी परीक्षा ही जे वेळापत्रक ठरवलेलं आहे अगोदर बोर्डानं त्यानुसारच होणार आहेत आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत हे लक्षात घ्यायला सांगितलं आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षासुद्धा जे अगोदर बोर्डानं वेळापत्रक ठरवलेलं आहे त्याच कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. हे 2 मुद्दे परत त्यांनी स्पष्ट केलेले आहेत आपल्यासमोर. आता परीक्षा केंद्राबद्दलही महत्त्वाच्या सूचना काही दिलेल्या आहेत. त्यामध्ये कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येईल. म्हणजे ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. ज्या शाळेमध्ये आपण शिकता त्याच शाळेमध्ये आपलं परीक्षा केंद्र असणार आहे. आपल्याला इतर कोणत्याही ठिकाणी प्रवास करून जाण्याची आवश्यकता नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या वेळेस जर असं होऊ शकते की तुम्ही ज्या शाळेत शिकता तिथं वर्गखोल्या कमी असतील तर तुम्हाला बाजूच्या शाळेमध्ये म्हणजे त्याच गावातील दुसऱ्या शाळेमध्ये आपलं परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकते. ही सर्वात महत्त्वाची बातमी असणार आहे आपल्यासाठी. आपल्या परीक्षा केंद्र हे तुमच्या संबंधित शाळेमध्येच किंवा तुमच्या संबंधित गावामध्येच हे परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षेची वेळ यासंबंधी महत्त्वाच्या सूचना आहेत. दरवर्षी 80 गुणाची लेखी परीक्षा 3 तास वेळ दिला जातो परीक्षेसाठी, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी आहे. चला ही एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतली की विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी झालेला आहे. आणि खरंच सत्य आहे यात की बरेच दिवस मागच्या लॉकडाऊनमध्ये आपण घरी होतो आणि त्यामुळं आपला सराव शाळेमध्ये जाणं किंवा गृहपाठ लिखाण करणं ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात. त्यामुळं कदाचित सराव कमी असल्यानं आपली स्पीड कमी असेल. तर यावेळेस विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास वाढवून देण्यात येईल. ही खूप मोठी अपडेटेड बातमी असणार आहे आपल्यासाठी. तर 40 ते 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात येईल. म्हणजे काही पेपर 40 गुणाचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गणित भाग 1 आणि गणित भाग 2 हे 40 गुणाचे पेपर असतात. तर हे 2 तासाचे असतात, तर त्यांना 2.25 तासाचा वेळ मिळणार आहे आता. आणि इंग्रजी किंवा भाषा विषय जे आहेत त्यांना 3 तासाचा वेळ होतो, त्यांना एकूण अर्धा तास वेळ वाढून मिळणार आहे. ही एक विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून चांगली बाब इथं मला दिसून येते. माझी विनंती आहे तुम्हाला की ह्या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत हे आपल्यासाठीच घडत आहेत. आपण सहकार्य करावं. ह्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेला आपण कॉन्फिडन्सनं समोर जावं. पुढे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन, परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटाची वेळ वाढवून देण्यात येईल. म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना एका तासाला 20 मिनटं म्हणजे 2 तासासाठी 40 मिनटं आणि 3 तासासाठी जवळपास 60 मिनटं म्हणजे 3 तासाचा पेपर त्यांना 4 तासात लिहिण्यासाठी वेळ मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. ह्या सगळ्या अपडेटेड गोष्टी आपल्याला सगळ्या लक्षात घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. शेवटचं अपडेट आहे विशेष परीक्षेचे आयोजन म्हणून. एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणं जाणवत असल्यास, होऊ शकते एखाद्या विद्यार्थ्याला तसं, अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे असे काही विद्यार्थी असू शकतात की त्यांना परीक्षा सेंटरवर येता नाही आलं, काही विशिष्ट कारण असू शकते, तिथं संचारबंदी होती किंवा लॉकडाऊन होतं किंवा त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्याला तशी काही लक्षणं होती, तर तशी लक्षणं असणारा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊ शकणार नाही आहे, कारण की त्या रोगाचा प्रसार होऊ शकतो. मग तशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये त्यांच्यासाठी परत परीक्षा होणार आहेत जे विद्यार्थी या अवस्थेमधून जाणार आहेत. सदरची परीक्षा केंद्रे ही शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालया ठिकाणी निश्चित करण्यात येतील. म्हणजे काय की त्या विद्यार्थ्यांना फक्त त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या शाळेमध्ये परीक्षा द्यावी लागणार नाही आहे, त्याला तालुक्याच्या ठिकाणी एका विशिष्ट मुख्यालयाच्या ठिकाणी जे सेंटर असणार आहे त्या ठिकाणी त्याला ही विशेष परीक्षा द्यावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेबद्दलही अपडेट मिळालेला आहे. पहा, परीक्षा मंडळातर्फे आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा म्हणजे सप्लिमेंटरीची जी परीक्षा असणार आहे ती जुलै-ऑगस्टमध्ये, म्हणजे जे विद्यार्थी ही परीक्षा सध्या देतील आणि त्याच्यामध्ये एखादा अपयश येईल, त्याला अनुत्तीर्ण होतील, तर तशा विद्यार्थ्यांसाठी जी पुरवणी परीक्षा असते, इम्प्रूव्हमेंटची सुद्धा परीक्षा देऊ शकतात विद्यार्थी काही, तर ती परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे ही शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालय या ठिकाणी निश्चित करण्यात येतील. आणि सूचनात्मक उपाययोजना पण आहेत काही, त्या विचारात घेऊया. परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय
केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबीसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. म्हणजे परीक्षा केंद्रासंबंधीच्या काही स्वतंत्र सूचना असतात ते की त्या शाळेला केंद्र प्रमुख पर्यवेक्षक यांना स्वतंत्र सूचना मिळतील, त्या परीक्षा कशा घ्यायच्यात काय नाही यासंबंधीच्या. आणि कोविड-19च्या बाबत केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील. म्हणजे परीक्षेसंबंधी केंद्र आणि राज्य शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असतील, त्या सूचनानुसार परीक्षा आयोजन करण्याच्या सूचना शासनाकडून आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे हे सगळ्या सूचना ज्या आहेत ते केंद्र संचालक किंवा संबंधित शाळेला मिळणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन करण्यात येते की राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती अधिकृत समजण्यात यावी. म्हणजे असं होत आहे की काही दिवसापूर्वी एक अफवा पसरली होती, विद्यार्थ्यांमध्ये पसरवण्यात आली होती की पास होण्यासाठी 35च्या ऐवजी आता 30 गुणांची आवश्यकता असणार आहे. 35च्या ऐवजी 25 गुणांची आवश्यकता असणार आहे असं चर्चा चालू होती. ही मुळात अफवा होती. हे असं काही होणार नाही आहे. 35 गुणालाच पास असणार आहेत विद्यार्थी. बाकीच्या गोष्टीची सवलत देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना, वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. प्रत्यक्षी परीक्षा जे की आत्ता होणार असतात त्या परीक्षेच्या नंतर होणार आहेत, लेखी परीक्षेच्या नंतर. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जेवढं सुविधा उपलब्ध करून देता येईल परीक्षेसंबंधी त्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मी परत सांगतो की कॉन्फिडन्सनं तुम्ही परीक्षेला सामोरे जा. कसल्याही प्रकारचा शंका किंवा भीती मनात बाळगू नका. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.